आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास्ट टेन्समध्ये वर्ब शिकणार आहात. जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य बनवताना आपण क्रियापदाचे पहिले रूप वापरतो, तर सिंपल पास्ट टेन्सची वाक्य बनवताना म्हणजे साध्या भूतकाळातील वाक्य बनवताना क्रियापदाचे दुसरे रूप वापरले जाते. तर आजच्या व्हिडिओत आपण क्रियापदाचे दुसरे रूप शिकणार आहोत. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. कमचा अर्थ मराठीत येणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप कम आणि क्रियापदाचे दुसरे रूप केम असा होतो. क्रियापदाचे दुसरे रूप हे सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरले जाते. केमचा अर्थ आला, आली, आले असा होतो. येथे सेंटेन्स आहे मी आलो, आय केम, आय केम. नेक्स्ट, गो म्हणजे जाणे. क्रियापदाचे पहिले रूप गो आणि क्रियापदाचे दुसरे रूप वेंट. वेंटचा अर्थ मराठीत गेला, गेली असा होतो. इथे एक्झाम्पल आहे मी गेली, आय वेंट, आय वेंट. नेक्स्ट, सीट म्हणजे बसणे. क्रियापदाचे पहिले रूप सीट आणि क्रियापदाचे दुसरे रूप सॅट. सॅटचा मराठीत अर्थ बसली, बसले, बसलो असा होतो. येथे एक्झाम्पल दिले आहे मी बसलो, आय सॅट, आय सॅट. नेक्स्ट, ईटचा मराठीत अर्थ खाणे. क्रियापदाचे पहिले रूप ईट, क्रियापदाचे दुसरे रूप एट. एटचा अर्थ खाल्लं, खाल्ले, मी खाल्लं. एक्झाम्पल आय एट, आय एट. नेक्स्ट, स्लीपचा मराठीत अर्थ झोपणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप स्लीप आणि क्रियापदाचे दुसरे रूप स्लेप्ट. स्लेप्टचा मराठीत अर्थ झोपलो, झोपली असा होतो. येथे एक्झाम्पल आहे मी झोपलो, आय स्लेप्ट, आय स्लेप्ट. सिंगचा मराठीत अर्थ गाणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप सिंग आणि क्रियापदाचे दुसरे रूप सॅंग. सॅंगचा मराठीत अर्थ मी गायलो, गायले. येथे एक्झाम्पल आहे मी गायले, आय सॅंग, आय सॅंग. नेक्स्ट, सीचा मराठीत अर्थ पाहणे असा होतो. इथे क्रियापदाचे पहिले रूप सी आणि क्रियापदाचे दुसरे रूप सॉ. सॉचा मराठीत अर्थ पाहिलं, पाहिले. येथे एक्झाम्पल दिलं आहे मी पाहिलं, आय सॉ, आय सॉ. नेक्स्ट, वॉश म्हणजे धुणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप वॉश आणि क्रियापदाचे दुसरे रूप वॉश्ड. मी धुतले, आय वॉश्ड, आय वॉश. नेक्स्ट, फॉल म्हणजे मराठीत अर्थ होतो पडणे. क्रियापदाचे पहिले रूप फॉल आणि क्रियापदाचे दुसरे रूप फेल. फेलचा मराठीत अर्थ पडलो, पडले, पडली असा होतो. येथे एक्झाम्पल आहे मी पडलो किंवा मी पडले किंवा मी पडली, आय फेल, आय फेल. नेक्स्ट, वॉच म्हणजे पाहणे. क्रियापदाचे पहिले रूप वॉच आणि क्रियापदाचे दुसरे रूप वॉच. मी पाहिलं, आय वॉच, आय वॉच. नेक्स्ट, वॉक म्हणजे चालणे. क्रियापदाचे पहिले रूप वॉक, क्रियापदाचे दुसरे रूप वॉक. मी चाललो किंवा मी चालले, आय वॉक, आय वॉक. नेक्स्ट, प्लेचा मराठीत अर्थ खेळणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप प्ले आणि क्रियापदाचे दुसरे रूप प्लेड. मी खेळलो किंवा मी खेळले, आय प्लेड, आय प्लेड. नेक्स्ट, स्पिल म्हणजे सांडणे. क्रियापदाचे पहिले रूप स्पिल आणि क्रियापदाचे दुसरे रूप स्पिल्ड. मी सांडलं किंवा मी सांडले, आय स्पिल्ड, आय स्पिल्ड. नेक्स्ट, ओपन म्हणजे उघडणे. क्रियापदाचे पहिले रूप ओपन, क्रियापदाचे दुसरे रूप ओपन. मी उघडलं, आय ओपन, आय ओपन. नेक्स्ट, स्विम म्हणजे पोहणे. क्रियापदाचे पहिले रूप स्विम आणि क्रियापदाचे दुसरे रूप स्वॅम. येथे एक्झाम्पल आहे मी पोहलो किंवा मी पोहले, आय स्वॅम, आय स्वॅम. नेक्स्ट, मेक म्हणजे बनवणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप मेक आणि क्रियापदाचे दुसरे रूप मेड. मेड म्हणजे बनवले. येथे एक्झाम्पल आहे मी बनवले, आय मेड, आय मेड. नेक्स्ट,
स्टडी म्हणजे अभ्यास करणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप स्टडी आणि क्रियापदाचे रूप स्टडीड. मी अभ्यास केला, आय स्टडीड. आय स्टडीड. नेक्स्ट, वर्क म्हणजे काम करणे. क्रियापदाचे पहिले रूप वर्क आणि क्रियापदाचे दुसरे रूप वर्क. मी काम केले, आय वर्कड. आय वर्क. नेक्स्ट, सेंड म्हणजे पाठवणे. क्रियापदाचे पहिले रूप सेंड, क्रियापदाचे दुसरे रूप सेंट. मी पाठवले, आय सेंट. आय सेंट. नेक्स्ट, अलाव म्हणजे परवानगी देणे. क्रियापदाचे पहिले रूप अलाव आणि क्रियापदाचे दुसरे रूप अलाउड. येथे एक्झाम्पल आहे, मी परवानगी दिली, आय अलाउड. आय अलाउड. नेक्स्ट, लर्न म्हणजे शिकणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप लर्न आणि क्रियापदाचे दुसरे रूप लर्न. येथे एक्झाम्पल आहे, मी शिकलो किंवा मी शिकले, आय लर्न. आय लर्न. नेक्स्ट, एक्सप्लेन म्हणजे समजावणे किंवा स्पष्ट करणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप एक्सप्लेन आणि क्रियापदाचे दुसरे रूप एक्सप्लेन. येथे एक्झाम्पल दिले आहे, मी समजावले, आय एक्सप्लेन. आय एक्सप्लेन. नेक्स्ट, आस्क म्हणजे विचारणे. क्रियापदाचे पहिले रूप आस्क आणि क्रियापदाचे दुसरे रूप आस्क्ड. मी विचारले, आय आस्क्ड. आय आस्क्ड. नेक्स्ट, रिमेंबरचा मराठीत अर्थ होतो आठवणे. क्रियापदाचे पहिले रूप रिमेंबर आणि क्रियापदाचे दुसरे रूप रिमेंबर्ड. मला आठवण झाली किंवा मला आठवलं, आय रिमेंबर्ड. आय रिमेंबर्ड. नेक्स्ट, प्रिपेअर म्हणजे तयार करणे. क्रियापदाचे पहिले रूप प्रिपेअर आणि क्रियापदाचे दुसरे रूप प्रिपेअर्ड. मी तयार केले, आय प्रिपेअर्ड. आय प्रिपेअर्ड. नेक्स्ट, पेचा मराठीत अर्थ पैसे चुकते करणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप पे, क्रियापदाचे दुसरे रूप पेड. येथे एक्झाम्पल आहे, मी पैसे दिले, आय पेड. आय पेड. नेक्स्ट, परचेसचा मराठीत अर्थ खरेदी करणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप परचेस आणि क्रियापदाचे दुसरे रूप परचेस. मी खरेदी केले, आय परचेस. आय परचेस. नेक्स्ट, लाईकचा मराठीत अर्थ आवडणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप लाईक आणि क्रियापदाचे दुसरे रूप लाईक्ड. मला आवडलं, आय लाईक. आय लाईक्ड. नेक्स्ट, प्रेचा मराठीत अर्थ प्रार्थना करणे असा होतो. येथे क्रियापदाचे पहिले रूप प्रे आणि क्रियापदाचे दुसरे रूप प्रेड. मी प्रार्थना केली, आय प्रेड. आय प्रेड. नेक्स्ट, रिफ्यूजचा मराठीत अर्थ नाकारणे. क्रियापदाचे पहिले रूप रिफ्यूज आणि क्रियापदाचे दुसरे रूप रिफ्यूज. येथे एक्झाम्पल आहे, मी नाकारला किंवा मी नाकारले, आय रिफ्यूज. आय रिफ्यूज. नेक्स्ट, सेव्ह म्हणजे वाचवणे. क्रियापदाचे पहिले रूप सेव्ह आणि क्रियापदाचे दुसरे रूप सेव्ड. मी वाचवलं, आय सेव्ड. आय सेव्ड. नेक्स्ट, स्वीप म्हणजे झाडू मारणे. क्रियापदाचे पहिले रूप स्वीप आणि क्रियापदाचे दुसरे रूप स्वेप्ट. मी झाडू मारला, आय स्वेप्ट. आय स्वेप्ट. नेक्स्ट, रनचा मराठीत अर्थ धावणे किंवा पळणे असा होतो. येथे क्रियापदाचे पहिले रूप रन आणि क्रियापदाचे दुसरे रूप रॅन. येथे एक्झाम्पल आहे, मी धावलो किंवा मी धावले, आय रॅन. आय रॅन. नेक्स्ट, रीडचा मराठीत अर्थ होतो वाचणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप रीड आणि क्रियापदाचे दुसरे रूप रेड. येथे स्पेलिंग एकच असले तरी प्रोनाउन्सिएशन क्रियापदाचे दुसरे रूप रेड होईल. येथे एक्झाम्पल आहे, मी वाचलं किंवा मी वाचले, आय रेड. आय रेड. नेक्स्ट, से म्हणजे म्हणणे. येथे क्रियापदाचे पहिले रूप से आणि क्रियापदाचे दुसरे रूप सेड. येथे एक्झाम्पल आहे, मी म्हटलं, आय सेड. आय सेड. नेक्स्ट, गिव्हचा मराठीत अर्थ देणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप गिव्ह आणि क्रियापदाचे दुसरे रूप गेव. येथे एक्झाम्पल आहे, मी दिले, आय गेव. आय गेव. नेक्स्ट, कॅचचा मराठीत अर्थ पकडणे असा होतो. क्रियापदाचे पहिले रूप कॅच आणि क्रियापदाचे दुसरे रूप कॉट. मी पकडलं किंवा मी पकडले, आय कॉट. आय कॉट. नेक्स्ट,
टेलचा मराठीत अर्थ सांगणे असा होतो. येथे क्रियापदाचे पहिले रूप टेल आणि क्रियापदाचे दुसरे रूप टोल्ड. येथे एक्झाम्पल आहे मी सांगितलं किंवा मी सांगितले. आय टोल्ड, आय टोल्ड. नेक्स्ट, कॉन्करचा मराठीत अर्थ जिंकणे असा होतो. येथे क्रियापदाचे पहिले रूप कॉन्कर आणि क्रियापदाचे दुसरे रूप कॉन्कर्ड. येथे एक्झाम्पल आहे मी जिंकलो किंवा मी जिंकले. आय कॉन्कर्ड, आय कॉन्कर्ड. अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या फ्रेंड, फॅमिली आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.